रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 143 मधून केशर सदाशिव उर्फ दाजी बालगुडे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्यांचा पाठिंबा नसलेले बालगुडे हे मतदारांनी स्वयंस्फूर्तीने उभे केलेले उमेदवार असून उमेदवार मी नाही, मतदारच खरे उमेदवार आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले दाजी बालगुडे हे नाव महाराष्ट्र नगरमध्ये परिचित आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी दाजी अशी ओळख असलेले बालगुडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सामाजिक काम केले आहे. मात्र नागरी समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी सत्ता स्थापन आवश्यक असल्याची जाणीव मतदारातून व्यक्त होत असून त्यामुळेच नागरिकांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. प्रचंड मताधिक्याने सौ केशर सदाशिव उर्फ दाजी बालगुडे विजयी होतील असा विश्वास मतदारांकडून व्यक्त केला जात आहे. मागील अनेक वर्षापासून त्यांनी जे काम केलेलं आहे, प्रत्येक घरामध्ये पाणी देण्यासाठीचा प्रयत्न करतो. प्रत्येक नागरिक कोणी माणूस असेल त्याची मदत करणं, याविषयी तुमच्याकडे भावना काय? त्यांनी काम खूप चांगलं केलेलं आहे. घराघरामध्ये पाण्याच्या समस्या असतील किंवा आजारी माणसं वगैरे त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांनी जे काही कार्य केलं ते खूप उत्तमपणे करतात आणि त्यांना मनापासून आपण बघितलं की मतदारांच्या भावना काय, बोलण्यापेक्षा त्यांचा चेहरा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावच दिसतात की दाजी बालगुडेंनी केलेलं काम निश्चितच मतदारांनी लक्षात ठेवलेलं आहे, त्यांच्या मनात आहे आणि मनामनात घराघरात रुजलेलं नाव सदाशिव दाजी बालगुडे आणि त्यांच्या धर्मपत्नी आहेत केशर सदाशिव बालगुडे यांचं चिन्ह आहे शिट्टी. आणि निश्चितच हा मतदार या शिट्टी या चिन्हाला प्रचंड बहुमताने निवडून देईल असा विश्वास या मतदारांना वाटतो. प्रत्येक वेळी आम्हाला हो गए माध्यमातून आम्ही केलं. त्या रस्त्यावरती खड्डे केले, आम्ही बुजवण्याचं काम केले, खड्डे केले. आम्ही गाडीच्या हो गए यशवंत झाडे या महाराष्ट्र नगरमध्ये कमीत कमी 25 वर्ष इथं वास्तव्यात आहे आणि आमचे दाजी जे आहेत यांना मी बऱ्याच दिवसापासून ओळखतो. तेव्हा दाजींचं काम इतकं सुंदर आहे की कुठलाही एखादा नागरिक जरी कुठल्या प्रॉब्लेममध्ये असेल किंवा काय असेल तर त्या ठिकाणी नुसता दाजींना फोन जरी केला तर रात्री अहोरात्री हा माणूस कायमस्वरूपी त्या जागी पोहोचतो आणि त्या लोकांना सहकार्य करतो. त्याच्यामुळे जे त्या आज जे नगरसेवक पदासाठी ज्या ताई आमच्या उभ्या आहेत त्यांच्यासाठी आमचं तर बहुमोलाचं मत आम्ही त्यांनाच देणार आहे. आणि खरोखर अशी व्यक्ती जरूर पाहिजे समाजामध्ये की जेणेकरून ती हाकेला हाक जर मारली तर त्या हाकेला हाक देणारा माणूस इथं अशा ठिकाणी पाहिजे की आज ही झोपडपट्टी एवढी ह्याच्यामध्ये आहे. आजपर्यंत ह्या माणसानं भरपूर असं सहकार्य लोकांसाठी केलेलं आहे. परवाचाच एक किस्सा मी छोटासा सांगतो की एका दोघी बहिणी एका घरामध्ये राहत होत्या आणि त्या एका बहिणीचं कुठल्याही याचं डॉक्युमेंट नसताना खाली दाजींना मी फोन केला की दाजी अशी परिस्थिती आहे आणि त्यांना प्रॉब्लेम हर ठिकाणी येतोय. त्या बहिणीची मृत झाल्या होत्या. तर दाजींना फोन केल्याबरोबर दाजी आले आणि म्हटले तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आम्ही जे काय आमच्यापर्यंत जेवढं काय होणार तेवढं आम्ही करून देणार. आणि खरोखर काही नसताना सुद्धा त्या माणसाने एवढं मोठं अनमोल असं सहकार्य केलं की जेणेकरून खरोखर सगळी एका संकटामध्ये सापडली होती. पण ती त्या माणसाच्या एका फोनामुळं त्याच्या थोडंसं सेवेमुळं
ते सुद्धा कार्य आमचं असं एकदम सुंदर असं त्यांनी करून दिलं. तसं असं आमचं ध्यान तर असं आहे की सीट अशा प्रकारे असावी की जेणेकरून खरोखर समाजासाठी झटणारी असावी आणि ती खरोखर आज आम्हाला ती लाभलेली आहे. तर त्यांनाच सर्वांनी मतं देऊन त्यांना बहुमोलाने विजय करून द्यायचा आहे. माझं नाव रेखा नाथा सलते. मी व्यवसाय करते पाणीपुरीचा. खूप त्रास आहे आम्हाला. तिथं लावून देत नाहीत. पोलीसवाले आम्हाला सतवतात, BMC वाले सतवतात. उठायचं पळायचं कुठे कितीपर्यंत पळायचं आम्हाला. आमचं जर माणूस आलं दाजी पाणीपुरी खूप आम्हाला हां शिट्टी आहे. आमची निशाणी शिट्टी आहे आणि दाजीलाच मत द्यायचं आणि दाजीलाच निवडून आणायचं. आणि दाजी आल्याच्या नंतर आमचा प्रश्न मिटणार आहे. आमचा फेरीवाल्यांचा प्रश्न मिटणार आहे. आमचा गटराचा प्रश्न मिटणार आहे. आमचा नाला कटिंगचा प्रश्न मिटणार आहे. आमच्या खोल्या नाल्यावरती येतात. खूप आम्हाला त्रास होतो. या पोरं बाळं बारकी छोटी छोटी मुलं भरपूर आहेत. त्यांना कावीळ होत्या, मलेरिया होतो. या हे पैसे कुठवर आम्ही लावायचं. तर शौचालय नाही, तर डॉक्टर नाही, डॉक्टर सेवा नाही. दुपारी बंद करतात, परत 5 वाजता उघडतात, परत 8 वाजता बंद. ते दवाखाना चालू झाला आहे म्युन्सिपाल्टीचा. ते दवाखाना 24 तास चालू पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही धडपड करतो. दाजी यायलाच पाहिजे. थँक्यू. आपल्या नगरातले दाजी, त्यांचे मिसेस केसर बालगुडे या सर्वसामान्य नागरिकामधून उभ्या राहिलेल्या आहेत. तर आमची एकच इच्छा आहे की सगळ्यांनी त्यांना बहुमताने निवडून द्यावं आणि त्यांनी आमची जी काय कामं जी कुणीच आतापर्यंत सत्तेवर येऊन केलेली नाही. 9-9 वर्ष त्यांनी सत्ता बोललेले आहे. पण आता आम्हाला त्यांना आमच्या माणसाला निवडून द्यायचं आहे की जे काम करू शकतात. आम्ही त्यांना हक्काने बोलू शकतो आणि त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना सांगू शकतो. म्हणून आम्हाला दाजींना म्हणजे त्यांच्या मिसेस केसर बालगुडे यांना निवडून द्यायचे आहे. आणि येत्या 15 तारखेला आपण सगळ्यांनी जाऊन शिट्टीवर बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजय करायचा आहे. बघा किती छान संकल्प आहे. माझं नाव समीर महाराज कांबळे. मी महाराष्ट्रनगरमध्ये राहतो. आमची शिवशक्तीमध्ये नाला कटिंगचे नाला एवढ्या वर्षी आता लॉकडाऊनपासून नाला साफ पण झालेला नाही आणि आम्ही इथे आमची लहान मुलं अशी आजारी पडतात. त्यांना कोण म्हणजे आम्हाला डॉक्टरचे आपल्या दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागतं. सारे जातं मच्छर पण भरपूर असते. त्याच्यामुळं आम्ही आता नेतृत्व म्हणजे आम्ही आता निवडून आणणार आहोत. आम्ही दाजीला निवडून आणणार आहोत शिट्टीमध्ये. त्यांनी आमची समस्या पूर्ण करावी ही आमची नम्र विनंती. नक्कीच आपण दाजींना भरघोस मताने निवडून द्या. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.